बाबा नाही, मला आत्ता नकोय काही, आणि भूक लागली की मी घेईन खायला काहीतरी. बाबा प्लीज, माझा राग तुम्ही अन्नावर काढू नका ना. नाही नाही, मी रागावलो नाहीये, दुखावलोय. बाबा आय एम सॉरी. मी आईंशी जे काही वागले, जो स्टँड घेतला तो मला कधी ना कधी घ्यायलाच हवा होता ना. वृंदा, मी त्यामुळं दुखावलो गेलो नाहीये. तू कांताशी जे काही वागलीस ते तिच्या कर्माची फळं आहेत. तसंही ती अनेकांशी तसंच वागलेली आहे. उलट तू जो काही स्टँड घेतलास तुझ्यासाठी, मला तुझा अभिमान वाटला. पण प्राचीच्या लग्नात तू जी काय विघ्न आणण्याचा प्रयत्न करतेयस त्याचं मला खूप वाईट वाटतंय. प्राचीच्या लग्नाच्या आड तू येऊ नयेस असं मला वाटतं. खरं तर तुझ्यासारखी मुलगी असं का वागते हे कोडच मला सुटत नाही. बाबा मला मुलगी मानलंय ना तुम्ही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवाल. हो, पण तू असं का वागतेस हे तर मला कळू देत. बाबा ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन, पण मला फक्त 2 दिवसाची मुदत द्या. या 2 दिवसात जर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ नाही शकले तर मात्र खुशाल राग धरा माझ्यावर. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. बाबा फक्त येत्या 2 दिवसात मला कुठलाही प्रश्न विचारू नका. ठीक आहे. सुनबाई, ती डिश द्या ना, आणि चहा कर माझ्यासाठी. लगेच करते. मलाही चालेल. थँक्स बाबा. बस. मोबाईल चार्जिंग राहिला. अहो मोबाईलचं सोडा हो, तुम्ही तुमची काळजी घ्या. अगं मोबाईलचा सोडा काय, आजच्या या खेळात मोबाईलच खरा हिरो आहे. मी एक सांगू का? हा, मी येऊ का तुमच्या बरोबर? आता हे काय तुझं मत आहे? तू कशाला पाहिजेस माझ्या बरोबर तिथे? मी कशाला पाहिजे म्हणजे, मला ना तुमची खूप काळजी वाटते हो. त्या तेजसने तुम्हाला काही केलं तर? अगं तो कशाला काय करेल मला? हा, तो माणूस ना फार वाईट आहे. म्हणजे मागच्या वेळी वृंदाला घरी बोलून त्यांनी कसं केलं होतं माहितीये ना? काय ना सुवर्णा, की तो वृंदाशी जसं वागला तसंच तो माझी वागणार आहे का तिथे? त्यांनी जर तुमच्या ग्लासात गुंगीचं औषध घातलं तर? तसं काही होणार नाहीये, कळलं? कशावरून? कारण की गुंगी न येण्याची गोळी मी आधीच घेतलेली आहे. अय्या खरंच? किती हुशार आहात तुम्ही. माझी तर बाबा चिंताच उठली. त्याचे पाय धर आणि माफी माग. पाय धर. वृंदा, तुम्हाला काही सांग, काही ठरव, माझा फुल सपोर्ट असेल.
पण ज्या पद्धतीने तू तेजसच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागितलीस ना, त्याच पद्धतीने जोपर्यंत तेजस तुझ्या पायावरती डोकं ठेवून माफी मागत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. मला पण त्याला एक पंच मारावा असा वाटतोय त्याला. वा 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 वा, तुमच्या सगळ्यांच्या ह्या इच्छा पूर्ण होत. वृंदा, मलाही वाटतं तेजसने तुझी माफी मागावी. बरं, आज प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे? थांबा थांबा, मला पण ऐकायचंय. हा सांगा. प्लॅन असा आहे की हा. ओके. ओके ओके. वेलकम लक्ष्मीकांतराव, वेलकम. कसा? चीयर्स. काय आलं? ते बर्फ मिळेल का मला? मिळेल. तुम्ही फक्त बोला, तुम्हाला पाहिजे ते मिळेल. काय पाहिजे? आत्ता बर्फ. सावकाश. हा. बर्फ. बर्फ. चीयर्स. चीयर्स. मला वृंदाबद्दल सगळं ऐकायचंय. मला वाटतं तिलाही तुम्ही खूप आवडता. कशावरून? नजर. नजर काय, उडत्या पाखरांची पंख मोजणारी नजर आहे माझी.
नाही हो, नाही बोलते. थोबाडीत मारली माझ्या. कारण की तुमची प्रपोज करण्याची पद्धत चुकली. म्हणजे तुमची तिला विचारण्याची वेळ चुकली, विचारण्याची पद्धत चुकली. आई ग, आई ग, आई 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 ग, माझ्या पोटात खूप दुखतंय. आई ग, अगं काय झालं? अशी रेटतेस कशाला म्हशीसारखी? आई माझं आता काही खरं नाही. माझ्या पोटात खूप दुखतंय. आई ग, काय अरबट सरबट खाल्लंच ग? काय जीवन? आई ग, जा तोवा घेऊन ये. जा 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 जा. वाटेल बरं, वाटेल बरं. आई मला जरा शेकायला गरम पाणी आणतेस का प्लीज? वृंदा थांब. तू माझ्या आईशी दुष्टपणाने वागलीस ना, मला तुझ्या हातचं काही सुद्धा नकोय. आई प्लीज तू आणतेस का ग? गुणाचं लेकरू माझं वाटणार बरं. मी आणते आणते. आई ग, आई ग, आई ग. पण आपल्याला हे सगळं उद्या करायचं ठरवलं होतं ना. कल करे सो आज और आज करे सो अब. मी हे जर नाटक उद्या केलं असतं ना तर सगळ्यांना डाऊट आला असता. म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी. आईचा विश्वासपट आणि बहानापट. आई ग, आई 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 ग, आई ग. लक्ष्मीकांतराव, मला एक सिक्रेट सांगू. US ला असताना पण असंच एक पोरीचं लफडं झालं होतं माझं. माझं नशीब चांगलं म्हणून केस नाही झाली, नाहीतर आयुष्यभर USच्या जेलमध्ये सडत राहिलो असतो. म्हणून तर तिकडून हाकलून दिलं मला. नाही पण तुमची ही प्राची आहे ना, मूर्ख आहे, बिंडोक. वृंदामध्ये जे अपील आहे ना ते कोणामध्ये नाही, कोणातच नाही. मी या प्राचीशी लग्न करतोय ना कारण आहे माझा बाप. मी जर का या लग्नाला नकार दिला असता तर मला त्याने माझा इकडचा सगळा गाशा गुंडाळायला लावला असता, आणि ते आता मला परवडण्यासारखं नाही. नोकरी करायचा जाम कंटाळा आलाय हो मला. मी असं ठरवलंय, आधी बापाच्या जीवावर आणि मग बायकोच्या जीवावर चैन करायची, असं ठरवलंय. या वृंदाने मला नकार देऊन खूप मोठी चूक केली. तुम्हाला सांगतो, प्राचीशी एकदा लग्न झालं ना की वृंदाचा सूड घेणार, तिला छळणार. हा, पण वृंदा जर का लग्नाला हो म्हणाली तर माफ, प्राचीला माफ करणं. पण मग विचारा ना, विचारून टाका तिला. नाही म्हणते ना. मागे विचारलं तेव्हा थोबाडीत मारली माझ्या. आता मी सांगतो तसं विचारा तुम्ही, म्हणजे ती तुम्हाला लगेच हो म्हणेल. कसं? पण ती एकटी भेटत नाही ना. त्यासाठी आयडिया आहे ना माझ्याकडे. काय? बघा, म्हणजे तुम्ही उद्या आमच्या घरी फोन करायचा आणि आमच्या घरच्या मंडळींना सांगायचं की तुमच्याकडे जेवायला या उद्या, पण वृंदाला आणायचं नाही, तिला आमंत्रण नाही. वृंदाला आणायचं नाही तुमच्याबरोबर. आम्ही इथे आल्यानंतर ती तिथे एकटी. मग जा ना, तुम्ही विचारून टाका तिला. तुम्ही काही प्रॉब्लेम होणार नाही. काय आहे, तिलाही तुम्ही खूप आवडता, मित्र समजताना, मला तुम्ही मित्र समजताना, मग तेवढा विश्वास ठेवा ना माझ्यावर. विश्वास ठेव. ठेवला. आत्ता करतो.
बरं वाटतंय का ग आता? थोडं थोडं. हॅलो. मिसेस चोरगे नमस्कार, तेजस बोलतोय. हा काय नाही, मी तुम्हाला एक आमंत्रण द्यायला फोन केला होता. उद्या सकाळी 11:30 दरम्यान आमच्याकडे जेवायला या. हा पण वृंदाला तेवढा आणू नका. चालेल? मग उद्या सकाळी 11:30ला मी तुमची वाट बघतोय. फक्त वृंदाला आणू नका. हो हो नक्की. बरं ठेवू फोन. हा. हा. आपल्या सगळ्यांना तेजसनी घरी जेवायला बोलवलंय, फक्त वृंदा सोडून.